मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईच्या हुतात्मा चौकात पोहोचलेले आहेत। आपण थेट दृश्य बघतोय। महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना राज ठाकरे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करतायत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे मनसेचे पदाधिकारी ॲडव्होकेट आशिष शेलार सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। ते सुद्धा हुतात्मा चौकात पोहोचलेत आणि स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून महाराष्ट्रासाठी ज्यांनी आहुती दिली, बलिदान दिलं, त्या हुतात्म्यांना अभिवादन केलं जात आहे। त्यांच्या प्रती मानवंदना अर्पण केली जाते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित आहेत। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांना विचारूया। विशाल, काय अधिक माहिती? मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता हुतात्मा चौकाजवळ पोहोचलेले आहेत। त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे। त्यांच्यासोबत मनसेचे सर्वच नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत भाजपचे मुंबईचे नेते जे आहेत आशिष शेलार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। दक्षिण उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्यामुळे आज जर आपण पाहायला गेलं तर सकाळपासूनच अनेक मान्यवर नेते हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून हुतात्मा चौकात जे आहेत हे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मनसेकडनं मुंबईतील जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मेसेज देण्यात आले होते की आज हुतात्मा चौकात सगळ्यांनी यायचं आहे आणि त्यामुळे मुंबईतील मनसेचे जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत हे सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत उपस्थितीत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी मनसेकडनं दरवर्षी या ठिकाणी अशाच पद्धतीनं मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत हे येत असतात। मी हुतात्म्यांना अभिवादन जे आहे हे त्यांच्याकडनं केलं जातं। आता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर भाजपचे मुंबईचे नेते आशिष शेलार हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत उज्ज्वल निकम हे सुद्धा आलेले आहेत। त्यामुळे आपण आता जर या ठिकाणी पाहायला गेलं तर हुतात्मा चौकात मोठ्या संख्येनं मनसैनिक जे आहेत हे उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। सुवर्णा, नक्की आपण आपल्या प्रेक्षकांना परत एकदा दाखवूया। विशाल, असे सोबत राहा। ही थेट दृश्य आपण बघतोय हुतात्मा चौकातली। मुंबईतल्या हुतात्मा चौकामध्ये महाराष्ट्र दिनी ज्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं अशा हुतात्म्यांना अभिवादन करण्याकरता मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांचा मुलगा, त्यानंतर बाळा नांदगावकर, सरदेसाई सगळेच उपस्थित आहेत। आणि आपण बघितलं ॲडव्होकेट आशिष शेलार सुद्धा मुंबईमध्ये उपस्थित आहेत आणि उमेदवार भाजपचे उज्ज्वल निकम हे देखील उपस्थित आहेत। हुतात्म्यांना अभिवादन केलं जात आहे। मनसेचे पदाधिकारी आणि आशिष शेलार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, बाळा नांदगावकर, सरदेसाई, अमित सगळ्यांनीच हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे। पुष्पचक्र स्मारकावर अर्पण करण्यात आलं। राज ठाकरेंनी रजा घेतली आणि तिथून ते पुढे मार्गस्थ झालेले आहेत। आशिष शेलार आणि उज्ज्वल निकम आपल्याला त्याच ठिकाणी दिसत आहेत। ही मुंबईतल्या हुतात्मा चौकातली दृश्य आहेत। राज ठाकरेंनी हुतात्म्यांना अभिवादन केले आणि तिथून ते पुढे मार्गस्थ झालेत। भाजपचे उमेदवार, लोकसभेला सामोरे जाणारे उज्ज्वल निकम, ज्येष्ठ कायदेतज्ञ हे देखील हुतात्मा चौकात उपस्थित आहेत। ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी सुद्धा फुलांच्या पाकळ्या अर्पण करत, स्मारकावर अर्पण करत मानवंदना दिलेली आहे। हुतात्म्यांना अभिवादन केलेलं आहे। महाराष्ट्र दिन आहे आजच्या दिवशी। 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि तेव्हापासून महाराष्ट्रभरामध्ये हा दिवस साजरा केला जातो। महाराष्ट्र दिन तर आहेच, पण कामगार दिवस सुद्धा आहे आजचा आणि त्यामुळे वेगवेगळे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये आयोजित केलेले आहेत। काही शासकीय कार्यक्रम आहेत, त्या शासकीय कार्यक्रमांना त्या शहरांमध्ये मान्यवरांनी उपस्थिती लावली आणि इतरही अनेक कार्यक्रम सामाजिक संघटनांचे असतील, पक्षांचे असतील, ते आपल्याला बघायला मिळतात। त्याचे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतात। आमचे प्रतिनिधी विशाल आपल्या सोबत आहेत। विशाल, आपण बघितलं, विशाल आपल्या सोबत होते जे आपल्याला हुतात्मा चौकातून माहिती देत होते। राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हुतात्मा चौकात पोहोचले आणि तिथे त्यांनी हुतात्म्यांच्या स्मारकाला अभिवादन केलेलं आहे। हजारो मनसैनिक राज ठाकरेंसोबत होते।
आणि राज ठाकरे मानवंदना दिल्यानंतर पुढे मार्गस्थ झाले। भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम सुद्धा तिथे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत होते। आशिष शेलार आपल्याला दृश्यांमध्ये दिसत होते। राज ठाकरे तिथून पुढे निघताना प्रसारमाध्यमांशी कदाचित बोलतील। पुढे मार्गस्थ होत आहेत राज ठाकरे, आपल्याला गाडीत चढताना दिसत आहेत। हुतात्मा चौकापाशी ते आलेले होते। हे बोलले नाहीत, थांब 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 आशिषला देतील आता बाईक। ही दृश्य आपल्याला दिसत आहेत। हुतात्मा चौकातली प्रचंड गर्दी बघायला मिळते। राज ठाकरे यांनी काही संवाद साधलेला नाही प्रसार माध्यमांशी, ते तसे पुढे मार्गस्थ झाले तसं आता तरी आपल्याला दिसतंय। अजून गाडी त्यांची निघायची आहे, पण राज ठाकरे स्वतः गाडीत मात्र बसलेले आहेत, त्यांचे पदाधिकारी गाडीत बसलेले आहेत। हे सगळे मनसैनिक आपल्याला कॅमेरामध्ये दिसत आहेत। राज ठाकरेंनी फक्त सगळ्या प्रसार माध्यमांना नमस्कार केला आणि प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मुंबईकरांना नमस्कार केलेला आहे। पुढे जाऊया आता आपण।